नमस्कार, जय भीम। कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचा मी सरचिटणीस सुनील निर्भवणे। उद्यापासून एस टी महामंडळातील विविध कामगार संघटनांच्या कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आझाद मैदानामध्ये उद्यापासून हे धरणे आंदोलन होणार आहे। काय मागण्या आहेत आमच्या मागण्या सुस्पष्ट आहेत। गेल्या 9 वर्षापासून वेतनवाढीचा फरक एप्रिल 16 पासूनचा वेतनवाढीचा फरक बाकी आहे। एप्रिल 16 पासूनचा घरभाडे भत्त्याचा फरक बाकी आहे। 2018 पासूनच्या जुलै पासूनचा महागाई भत्त्याचा फरक बाकी आहे। राज्य शासनाला केंद्र शासनाला जसा 8-16-24 नंतर 9-18-27 आणि 50% महागाई भत्ता गेल्यानंतर घरभाडे भत्ता हा 10-20-30 व्हायला पाहिजे, तो झालेला नाही, त्याचा फरक बाकी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, गेल्या वर्षी 2024ला सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना 4 सप्टेंबर रोजी, म्हणजे आम्ही जे संप केला 3 सप्टेंबरला कृती समितीने, त्यानंतर 4 सप्टेंबरला सह्याद्री अतिथीगृहावर जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये शिंदे साहेबांनी जी पगारवाढ दिली 6,500 रुपयाची, त्या पगारवाढीचा सुद्धा फरक एस टी कामगारांना अद्याप मिळालेला नाही। दिवाळीला आम्हाला बोनस जाहीर झालेला नाही। दिवाळी आमची अंधारात जाण्याची परिस्थिती आलेली आहे। आमची परिवहन मंत्र्यांच्या बरोबर बैठक झाली, आमची उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालकांच्या बरोबर बैठक झाली, मात्र निर्णय अद्याप झालेला नाही। निर्णय याच्यासाठी झालेला नाही की राज्य शासनाकडून आम्हाला याच्यासाठी पैशांची गरज आहे। 4,420 कोटीची थकबाकी आहे एकूण, आणि ही थकबाकी राज्य सरकारने द्यावी अशी आमची राज्य सरकारला आपल्यामार्फत विनंती आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आता राज्यामध्ये देवाभाऊचं चित्र आहे सगळीकडे, देवाभाऊंना आमची विनंती आहे की एस टीच्या कामगारांचं दुःख आपण समजून घ्या आणि आम्हाला ही मदत द्या, आणि याची सुरुवात ह्या दिवाळीच्या आधी झाली पाहिजे, ही आमची आपल्यामार्फत माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, परिवहन मंत्री असतील यांना विनंती आहे।